घरात मक्याचे कणस असतील म्हणजेच कॉर्न असतील आणि बेसन असेल तर बनवा असं झटपट आणि स्वादिष्ट नाश्ता। अगदी 5 मिनिटात तयार होते हे एकदम हेल्दी आणि चविष्ट असा कॉर्न चिला। आता पावसाळ्याच्या सुरुवातीला खूप छान असे मक्याचे कणस मिळतात आणि स्वस्त पण होतात। मला वाटते हे मी 50 रुपयाला 4 मक्याचे कणस आणले आहेत आणि खूप छान असे एकदम असे टवटवीत असे मक्याचे कणस मिळतात मार्केटमध्ये। आता ते आणायचं आणि त्याचं वरचे साल आहे ते सर्व काढून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं पहिले आणि पहिले त्याचं सर्व असे कॉर्न काढून घ्यायचे, कट करून घ्यायचे सगळं। आता याचे जे बिया आहे एक एक काढत बसलं तर खूप वेळ लागतो, म्हणून असं चाकूने जर असं कट केलं तर ते पटकन निघून जाते। आता मी हे चिला बनवण्यासाठी फक्त एका मकाच्या कणसाचा वापर केलेला आहे। तुम्हाला जास्त जर बनवायचे असेल तर तुम्ही 2 मक्याचे कणस वापरू शकता। आता हे सर्व असं कट करून झालं की आपल्याला हे सर्व बिया मक्याच्या बिया आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि ह्याची फाईन अशी पेस्ट करायची नाही, थोडीशी अशी जाडसर याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता हे सर्व मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं की मी ह्यात 3 मिरच्या टाकलेल्या आहे। बारीक चिरून सुद्धा तुम्ही यात टाकू शकता, पण मी ह्यातच टाकून घेत आहे, बारीक करून घेत आहे। थोडंसं अगदी मी 2-3 चम्मच असं पाणी टाकून मी फिरवून घेतलेलं आहे, एकदम जास्त असं बारीक करायचं नाही आहे। आता एका बाउलमध्ये टाकायचं आहे आपल्याला हे सर्व आणि त्यात 1 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यात 2 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्यासाठी आपल्याला काही व्हेजिटेबल्स लागणार आहे, भाज्या लागणार आहेत। जसं मी कांदा कट करून घेत आहे, बारीक चिरलेला कांदा यात आपल्याला टाकायचा आहे आणि त्यासोबतच कोथिंबीर आणि गाजर, आपल्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील, घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या आपण ह्यात टाकू शकतो। मी असं गाजर पण किसून घेतलेलं आहे आणि ह्यात तुम्ही पालक सुद्धा टाकू शकता, पालक बारीक चिरून सुद्धा टाकू शकतात। कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो मी अर्धाच घेतलेला आहे, त्याच्या सगळ्या बिया काढल्या होत्या टोमॅटोच्या आणि अर्धा टोमॅटो मी बारीक एकदम कट करून घेतलेला आहे। काय होते ना, मक्याचे कणस आपण घरी आणले की ते सारखं सारखं भाजून खाणं किंवा उकळून खाणं, ते नेहमी नेहमी तेच ते खाणं कंटाळा येतो। मग म्हणून असं जर काही असं चिला वगैरे त्याचं काही वेगळं काही बनवलं तर छान मुलं पण खातील आणि मोठ्यांना सुद्धा आवडते। आता ह्या सगळ्या भाज्या ज्या कट केलेल्या आहेत मी, ह्या सगळ्या आपण ह्यात टाकायचं आहे आणि काही सुकेल मसाले आपल्याला टाकायचे आहे ह्यात, जसं लाल तिखट, हळद एकदम चिमूटभर घेतलेली आहे मी, लाल तिखट, धने जिरे पूड, जिरा टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हे सर्व मिश्रण जे आहे आपलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं, वाटलं तर थोडं थोडं पाणी यात ॲड करायचं, थोडं थोडं अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे कन्सिस्टन्सी बघून पाणी ॲड करायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं 10 मिनिट हे रेस्टला ठेवायचं, थोडंसं झाकून 10 मिनिटपर्यंत बाजूला ठेवायचं आणि इकडे गॅस चालू केलेला आहे मी आणि तावा ठेवलेला आहे। तुम्ही कुठल्याही ताव्यावर हे करू शकता, लोखंडाच्या ताव्यावर, कोणत्याही नॉनस्टिक कोणत्याही ताव्यावर केलं तरी हे चिपकत नाही खाली। तर मी ताव्याला असं तेल लावून घेतलेलं आहे, तावा गरम झाला की आपल्याला हे चिला असं पसरवून घ्यायचं आहे, जेवढा मोठा लागेल आपल्याला तसं हे पसरवून घ्यायचं आहे आणि वरून पूर्ण असं चेक करायचं वरून शिजलं आहे की काय, तोपर्यंत आपण ह्याला पलटवायचं नाही, थोडं थोडं वरून तेल लावायचं आणि वरून पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला ह्याला पलटवायचं आहे, कारण तसंच जर पलटवलं तर तुटू शकतो। म्हणून अशाच प्रकारे आपल्याला सगळे चिले असे शेकून घ्यायचे आहे। खूप छान चवीला एकदम मस्त चविष्ट लागतात आणि तुम्ही एकदा खरोखर नक्कीच करून बघाल असा चिला आणि कमेंट करून नक्की सांगाल। आता हा चिला तुम्ही टोमॅटो सॉस सोबत, दह्यासोबत किंवा कुठल्याही एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता, खूप छान लागतं। मी लाल मिरच्यांच्या चटणीसोबत मी सर्व केलेलं आहे, खूप छान लागतं हे चिला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।